ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्र पिंचक सॅलेट असोसिएशनने स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मान्यतेने खेलो इंडिया राज्यस्तरीय अस्मिता पिंचक सॅलेट वुमन्स लीगचे दिनांक 21 आणि 22 मार्च 2026 दरम्यान सर्वेश्वर महादेव ट्रस्ट हॉल, श्री संत जनार्दन स्वामी मंदिर ट्रस्ट येथे आयोजन केले होते. सदर स्पर्धेचे उद्घाटन नाशिक महानगरपालिकेचे उपमहापौर विलास शिंदे, फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, नगरसेविका सुवर्णा मटाले, फॉरेस्ट ऑफिसर राहुल वाघ, संदीप फाउंडेशनचे दुबे, समाजसेवक अविनाश शिंदे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता देशमाने, मंगला भास्कर, संजय भामरे आदी मान्यवर उपस्थित होते. सकाळच्या सत्रात आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. पिंचॅक सिलेट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा प्रकार आहे. टॅडिंग फाईट, तुंगल, सिंगल काता, रेगू ग्रुप काता, गंडा डेमो फाईट, सोलो या 5 प्रकारांमध्ये खेळायला जातो. दिनांक 1 सप्टेंबर 2020 रोजी या खेळाचा समावेश भारतीय क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांनी आपल्या 5% राखीव नोकरी भरतीमध्ये केला आहे. या खेळाला युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार, भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड आणि ऑलिम्पिक काउन्सिलिंग ऑफ एशियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट गेम, युथ गेम आणि एशियन बीच गेम हा खेळ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो. मागील 13 वर्षांपासून महाराष्ट्र पिंचॅक ऑफ सिलेट असोसिएशनचा संघ राष्ट्रीय पातळीवर अव्वलस्थानी आहे. याबाबत महाराष्ट्र पिंचॅक सिलेट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा इंडियन पिंचॅक महासचिव किशोर येवले आणि आयोजक कमिटी अध्यक्ष केतन गुंजाळ यांनी अधिक माहिती दिली. मी जर ह्या हॉलमध्ये आले निघून गेलो तर माझ्याकडे सह्या होणार होतं. किशोर येवले, राष्ट्रीय अध्यक्ष इंडियन पिंचॅक सिलेट फेडरेशन आणि महासचिव महाराष्ट्र पिंचॅक सिलेट असोसिएशन. या ज्या इथे स्पर्धा आहे त्या अस्मिता पिंचॅक सिलेट स्टेट लीग महाराष्ट्र या टायटलने स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया साई यांच्या मान्यतेने आणि इंडियन पिंचॅक सिलेट फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली इथे या राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन
या नाशिकच्या पावन तपोभूमीमध्ये करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यातील 800 महिला खेळाडू सर्वच वयोगटातील याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. याचं कालच उद्घाटन उपमहापौरांच्या हस्ते नाशिकचं झालं आणि या स्पर्धेची सुरुवात झाली. हा स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने एक चांगल्या प्रकारची संधी महाराष्ट्रातील महिला खेळाडूंना उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यामुळे या इथं स्पर्धा घेणं शक्य झालेलं आहे. पिंचॅक सिलॅट इंडोनेशियन मार्शल आर्टचा प्रकार आहे. याला 2012पासून आम्ही इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये डेव्हलप करतो आहे आणि बऱ्याचशा अंशी आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. त्याचं कारण आहे आम्हाला 2017ला सेंट्रलनं मान्यता दिली, 2020ला जॉब कोट्यामध्ये घेतलं आणि आज बरेचसे खेळाडू सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉब कोट्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे इन्कम टॅक्स, कस्टम, GST, पॅरामिलिटरी फोर्सेस या माध्यमातून आहेत, महाराष्ट्रातील आहेत आणि पूर्ण देशातील हजारो खेळाडू या खेळाच्या माध्यमातून जॉबसाठी लागले. आज हा खेळ नुसता खेळ नसून खेळाडूंना एक करिअर बनवण्याचा प्लॅटफॉर्म झालेला आहे. त्यामुळे मी महाराष्ट्रातील खेळाडूंना आवाहन करेल आपल्या माध्यमातून की जास्तीत जास्त संख्येनं आपण या पिंचॅक सिलॅट खेळामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये सहभागी व्हावं आणि आपलं करिअर बनवण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये यश येऊ शकतं. आज स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाचेही मी आभार व्यक्त करेल की त्यांनी आम्हाला एकतर 100 सिटी लीग दिल्या पूर्ण इंडियामध्ये, आम्ही त्या घेण्यासाठी सक्सेस झालो. त्यासाठी त्यांचे आभार. त्याचबरोबर त्यांनी स्टेट लीग दिलेत, त्याही घेण्यासाठी आम्ही सक्सेस झालो. त्यानंतर त्यांनी झोनल लीग आणि नॅशनल लीग दिल्या. या झोनल लीगच्या खेळाडूंना 8,000, 6,000, 4,000 आणि नॅशनल लीगमध्ये विजयी होणाऱ्या खेळाडूंना 10,000, 8,000, 6,000 अशी स्कॉलरशिप थेट खेळाडूंच्या अकाउंटला दिली. त्याबद्दल स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे आणि केंद्रीय क्रीडा मंत्री, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री यांचे मी आभार व्यक्त करतो. माननीय नरेंद्रजी मोदी यांचेही आभार व्यक्त करतो की या सर्व खेळाडूंना आपण इथे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं आणि आज गावखेड्यातले खेळाडूही इथे येऊन खेळत आहेत आणि आम्ही सर्व त्यांची व्यवस्था जी आहे इथे मोफत करू शकलेलो आहे. गोरगरीब खेळाडूंना हा इथे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. धन्यवाद.